हॅलो एव्हरीवन, मी प्राध्यापक कृष्णा चंचलवाड्स बायोलॉजी क्लासेस हिंगोली. तर फ्रेंड्स, आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीज ह्या चॅप्टरचा व्हिडिओ पाहणार आहोत. ह्यामध्ये आधी दोन तीन व्हिडिओ आलेलेच आहेत. तर आपल्याला पाहायचंय या व्हिडिओमध्ये इम्युनिटी सिस्टम, ह्युमन इम्युनिटी सिस्टम. फ्रेंड्स बघा, ह्युमनची इम्युनिटी सिस्टम कशी असते. इम्युनिटी सिस्टम म्हणजे काय पहिल्यांदा पहा. तर इम्युनिटी सिस्टम म्हणजे काय, द ओव्हरऑल ॲबिलिटी ऑफ द होस्ट म्हणजे ज्याला डिसीज झाला आहे तो किंवा डिसीज होणार आहे तो म्हणजे ह्युमन, टू फाईट द डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड इम्युनिटी सिस्टम. म्हणजे त्या ह्युमनच्या बॉडीमध्ये असे काय ओव्हरऑल ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे काय करण्याची, पॅथोजन म्हणजे रोग जंतूंच्या विरुद्ध लढण्याची, त्याला आपण काय म्हणतो मग इम्युनिटी सिस्टम असं म्हणतो फ्रेंड्स. मग इम्युनिटी सिस्टम ट्रान्सफर फ्रॉम द मदर टू चाइल्ड, आईकडून बाळाकडे सुद्धा देखील येते किंवा जन्म झाल्याच्या नंतर बी डेव्हलप होते, त्याला आपण इम्युनिटी सिस्टम असं म्हणतो. पहा नंतर इम्युनिटी सिस्टम इज डिवाइड इन टू टाइप्स. इम्युनिटी सिस्टम दोन टाइप्स आहे, इनेट इम्युनिटी सिस्टम अँड अक्वायर्ड इम्युनिटी सिस्टम. Innate immunity system are inborn immunity system. These immunity system transfer from the mother to child. ही इम्युनिटी सिस्टम जन्मापासूनच येते. जन्मापासून मग केव्हा कोणाकडून कोणाकडे येते, मदर कडून चाइल्ड कडे येणारी इम्युनिटी सिस्टम आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण, इनबॉर्न इम्युनिटी सिस्टम असं म्हणतो फ्रेंड्स. मग कशाच्या थ्रू येते, ड्युरिंग द प्रेग्नन्सी, ती प्रेग्नंट असताना फिमेल तिच्या युटेरस मधून, गर्भाशयामधून फिटस कडे, फिटस FOETUS, फिटस म्हणजे गर्भाकडे, बाय द प्लासेंटा, नाळेच्या थ्रू, नाळ जे असते चाइल्ड आणि मदरच्या मध्ये नाळ असते, त्याच्या थ्रू अँटीबॉडीज ट्रान्सफर होतात. अँटीबॉडीज ट्रान्सफर फ्रॉम द मदर टू चाइल्ड बाय द प्लासेंटा, आणि ती इम्युनिटी सिस्टम डेव्हलप होते. किंवा आफ्टर द बर्थ ऑफ द चाइल्ड फ्रॉम द मदर मिल्क टू चाइल्ड, इम्युनिटी सिस्टम म्हणजे अँटीबॉडीज कोणाकडून कोणाकडे, मदर कडून चाइल्ड कडे, बाय द मिल्क म्हणजेच आईच्या दुधापासून सुद्धा देखील अँटीबॉडीज ट्रान्सफर होतात. आणि मदर कडून चाइल्ड मध्ये जे डेव्हलप झालेली इम्युनिटी सिस्टम आहे त्याला आपण इनेट इम्युनिटी सिस्टम म्हणतो. आणि जे आफ्टर द बर्थ, जन्माच्या नंतर जी इम्युनिटी सिस्टम डेव्हलप होते त्याला आपण अक्वायर्ड इम्युनिटी सिस्टम असं म्हणतो फ्रेंड्स. द स्टडी ऑफ बॉडीज डिफेन्स मेकॅनिझम, आपल्या बॉडीचे जे रोग प्रतिकार शक्ती आहे त्याच्या स्टडीला अगेन्स्ट पॅथोजन, पॅथोजनच्या विरुद्ध जे आपल्या बॉडीचं फायटिंग सिस्टम आहे, डिसीज रेजिस्टन्स पॉवर आहे, रोग प्रतिकार शक्ती आहे, त्याच्या डिटेल स्टडीला आपण इम्युनॉलॉजी असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, इम्युनॉलॉजी. तर बघा, हे इम्युनॉलॉजीची सुरुवात कोणी केली, एडवर्ड जेनर नावाच्या शास्त्रज्ञाने 1749 to 1823 च्या दरम्यान, म्हणजे त्याचं कार्यकाळ राहिलेला आहे. आणि एडवर्ड जेनरने सुरुवात केली. इज नोन ॲज, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, एडवर्ड जेनरला फादर ऑफ इम्युनॉलॉजी असं म्हणतो. काय म्हणतो फ्रेंड्स, फादर ऑफ इम्युनॉलॉजी. पहिल्यांदा बघा मग आता इनेट इम्युनिटी सिस्टम. तर इनेट इम्युनिटी सिस्टम इज these immunity system transfer from the mother to child and hence this immunity system is called as a innate immunity system. ही इम्युनिटी सिस्टीम मदर कडून चाइल्ड कडे आलेली असल्यामुळे आपण त्याला इनबॉर्न इम्युनिटी सिस्टम किंवा इनेट इम्युनिटी सिस्टम असं म्हणतो फ्रेंड्स. Innate immunity is non-specific type of the defense that is present at the time of the birth. ही नॉन स्पेसिफिक इम्युनिटी आहे आणि हे कुठून कुठपर्यंत, मदर कडून चाइल्ड कडे आल्यामुळे कुठं, ऍट द टाइम ऑफ द बर्थ, म्हणजे बाळाचा जन्म जेव्हा झाला तेव्हापासूनच इम्युनिटी सिस्टम असते. इट इज प्रोव्हाइड डिफरंट टाइप्स ऑफ द बॅरियर्स, प्रिव्हेन्शन ऑफ द एंट्री ऑफ द फॉरेन एजंट्स म्हणजेच पॅथोजन, प्रिव्हेन्शन ऑफ द एंट्री ऑफ द पॅथोजन म्हणजे रोग जंतू, जर्म्स इन आवर बॉडी, आपल्या बॉडीमध्ये ही सिस्टम
पॅथोजनला एंटर करू देत नाही. म्हणून आणि ही जन्मापासूनच आपल्या बॉडीमध्ये जे इम्युनिटी सिस्टम तयार झालेला आहे त्याला आपण इननेट इम्युनिटी सिस्टम असं म्हणतो. ओके फ्रेंड्स, पहा नंतर आता याच्यापासून काही ह्याचे काही बॅरियर्स आहेत. बॅरियर्स म्हणजे काय, याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स म्हणून आपण फीचर्स, एखादा मोबाईल विकत घेताना आपण विचारतो व्हॉट इज द फीचर्स ऑफ दिस मोबाईल. त्या मोबाईलचे फीचर्स काय काय, मग कितीतरी मेगापिक्सल कॅमेरा वगैरे वगैरे, मेमरी वगैरे वगैरे. दॅट्स राईट. आता इननेट इम्युनिटी सिस्टमचे फीचर काय आहेत बघा फ्रेंड्स, फीचर्स. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स बघा. पहिल्यांदा बघा फिजिकल बॅरियर, त्यालाच आपण बॅरियर्स म्हणालो. फिजिकल बॅरियर, फिजिकल बॅरियर म्हणजे काय बघा, नेमकं पहा. स्किन ऑन आवर बॉडी इज द मेन बॅरियर विच प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द पॅथोजन म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा कोण कोण, स्किन आणि म्युकस. ह्या फिजिकल बॅरियर मध्ये फिक्स लक्षात ठेवायचं स्किन आणि म्युकस. तर म्युकस, मेम्ब्रेन आणि स्किन. तर स्किन जे आहे ना आपली बॉडीवर सगळीकडे स्किन आहे. दी स्किन आर व्हेरी इसेन्शियल. इट इज प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द पॅथोजन इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये पॅथोजनला एंटर होऊ देत नाही, रोग जंतूंना एंटर होऊ देत नाही, त्याच्यापासून प्रोटेक्शन करते. म्हणजेच काय, फिजिकल बॅरियर आहे. ठीक आहे, फिजिकल बॅरियर. नंतर म्युकस, म्युकस मेम्ब्रेन्स. म्युकस कोटेड ऑफ द इपिथेलियम लाइनिंग. म्युकस मेम्ब्रेन इपिथेलियल लाइनिंग कुठे आहेत, म्हणजे कोटेड आहेत. कुठे कुठे आहेत, रेस्पायरेटरी ट्रॅक मध्ये. आपल्या रेस्पायरेटरी ट्रॅक मध्ये जे चिकट लिक्विड आहे त्याला आपण म्युकस. आपल्या बॉडीवर जिथं जिथं होल्स आहेत आपल्या बॉडीचे तिथं तिथं म्युकस मेम्ब्रेन्स आहेत. अँड दीज म्युकस मेम्ब्रेन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रेशन ऑफ म्युकस. ते म्युकस तयार करतात. अँड दीज म्युकस आर व्हेरी इसेन्शियल फॉर द प्रिव्हेंशन ऑफ एंट्री ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्या बॉडीमध्ये जिथे जिथं होल आहे तिथे तिथं चिकट द्रव तयार होते, त्याला आपण म्युकस म्हणतो. आणि ते म्युकस काय करते, पॅथोजनला आपल्या बॉडीमध्ये एंटर होऊ देत नाही. जसं की डोळ्यामध्ये बघा, नाकामध्ये बघा, तोंडामध्ये बघा, किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक मध्ये बघा, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये बघा, कुठंही बघा. रेस्पायरेटरी ट्रॅक, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक किंवा कुठे गेलो युरिनोजेनायटल ट्रॅक मध्ये बघा, सगळीकडे म्युकस मेम्ब्रेन असतात. आणि ते म्युकस मेम्ब्रेन पॅथोजनला आपल्या बॉडीमध्ये एंट्री करू देत नाहीत. दिस इज अ फिजिकल बॅरियर. लक्षात ठेवा फ्रेंड्स. कोण कोण, स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन. इट इज अ व्हेरी इसेन्शियल पार्ट्स इन आवर बॉडी. हे काय करतात मग, स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन आपल्या बॉडीमध्ये पॅथोजनला, रोग जंतूंना एंटर होऊ देत नाहीत. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, फिजिकल बॅरियर. आणि हे फीचर कोणाचं आहे, इननेट इम्युनिटी सिस्टमचं हे फीचर आहे फ्रेंड्स. ओके, नेक्स्ट फीचर बघा आता, किंवा बॅरियर बघा, फिजिओलॉजिकल बॅरियर. कोणतं बॅरियर, फिजिओलॉजिकल बॅरियर. बघा, तर फिजिओलॉजिकल बॅरियर काय, ऍसिड इन द स्टमक. आपलं डायजेस्टिव्ह ट्रॅक जे आहे, स्टमक आहे, स्टमक मध्ये कोणता, HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. ओके, आपल्या स्टमक मध्ये कोणते, गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत. त्या गॅस्ट्रिक ग्लँड्स कडून काय होतं, गॅस्ट्रिक ज्यूस तयार होतं. त्या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये काय असतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड. दीज ऍसिड आर रिस्पॉन्सिबल फॉर द pathogen. If pathogen enter in digestive tract, these pathogen are killed by the HCl, hydrochloric acid. आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये फूड आणि वॉटरच्या थ्रू जर पॅथोजन गेले तर ते मारून टाकण्याचं काम कोण करते, हायड्रोक्लोरिक ऍसिड करते. ते स्टमक मध्ये असते मित्रो, सलायवा मध्ये असते, आणखी कुठं असते, टीयर्स मध्ये, आपले जे अश्रू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा देखील. आणि ते पॅथोजनला काय करतात, डिस्ट्रॉय करतात. त्यालाच आपण काय म्हणतो मग, फिजिओलॉजिकल बॅरियर म्हणतो. कुठे कुठं, ऍसिड्स आर प्रेझेंट इन द स्टमक, इन द टीयर्स, आणखी कुठं, इन द सलायवा. दीज ऍसिड्स आर व्हेरी इसेन्शियल फॉर द prevention of entry of the pathogen in our body. It is called as a physiological barrier. It is a feature of the innate immunity system. Okay, next पहा. आता सेल्युलर बॅरियर. आपल्या बॉडीमध्ये अशा काही सेल्स आहेत फ्रेंड्स, जसं की आपल्या बॉडीमध्ये आहे तर डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसी मध्ये वेगवेगळ्या टाईपचे डब्ल्यूबीसी आहेत, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये दोन टाईप आहेत, ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये तीन टाईप आहेत, न्यूट्रोफिल, बेसोफिल, युसिनोफिल. आणि अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये दोन टाईप आहेत, मोनोसाइट अँड लिम्फोसाइट.
त्यामधले न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट्स हे दोन काय तर फायगोसायटिक नेचरचे आहेत. फायगोसायटिक म्हणजे काय, पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला ब्लड मध्ये की त्याला काय करत त्याच्यापेक्षा जास्त साईज होतो. कारण WBC काय आहे तर सोल्जर सेल्स आहेत, सैनिकी पेशी आहेत, आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करण्याचं वर्क आहे त्यांच्याकडे. आणि ते काय करतात, मोनोसाइट्स आणि न्यूट्रोफिल्स काय करतात, लार्ज होतात आणि इंगल्फ द पॅथोजन, खाऊन टाकतात त्या पॅथोजनला, रोग जंतूला. बघा म्हणून यांना काय म्हणतो आपण, सेल्युलर बॅरियर्स. बघा डिफरंट टाइप्स ऑफ द WBCs इन आवर बॉडी, न्यूट्रोफिल अँड मोनोसाइट्स इंगल्फ द मायक्रोब्स इंटरिंग इन आवर बॉडी. त्यालाच काय म्हणतो आपण, फायगोसायटिक नेचर म्हणतो. फायगोसायटिक नेचर म्हणजे काय, त्या पॅथोजनला काय करतात, इंगल्फ करतात. इंगल्फ करतात म्हणजेच काय करतात बघा फ्रेंड्स, इंगल्फ करतात म्हणजेच काय करतात, गिळून घेतात त्या पॅथोजनला, डायजेस्ट करून टाकतात. कोण कोण, जसं की न्यूट्रोफिल आणि दुसरं कोण, मोनोसाइट. म्हणजे हे कोणतं बॅरियर आहे, सेलच्या थ्रू असणारं बॅरियर आहे, म्हणून आपण याला सेल्युलर बॅरियर म्हणतो. दिस इज अ फीचर बॅरियर ऑफ द इनेट इम्युनिटी सिस्टम फ्रेंड्स. लास्ट बॅरियर बघा, सायटोकाईन बॅरियर. आता सायटोकाईन बॅरियर म्हणजे काय, कुठे गेलो आपण, हे बघा, व्हायरस इन्फेक्टेड सेल्स सिक्रेट प्रोटीन इन कॉल्ड इंटरफेरन्स. बघा काय होतं माहिती का, व्हायरस काय करतात, जेव्हा एखाद्या सेल्सला इन्फेक्शन करतात तेव्हा त्या सेल्स कडून इंटरफेरन्स नावाचं प्रोटीन तयार होते. अँड दिस प्रोटीन आर व्हेरी इसेन्शियल. कशासाठी बरं, इट्स प्रोटेक्ट द बॉडी सेल्स फ्रॉम द व्हायरस. व्हायरस कडून बॉडी सेल्सला प्रोटेक्ट करते. कोणते पॅथोजन बॉडीमध्ये एंटर झाले त्यांच्यापासून प्रोटेक्ट करते. कोण, इंटरफेरन्स नावाचं प्रोटीन तयार होते कोणाकडून, सेल्स कडून. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सायटोकाईन बॅरियर असं म्हणतो फ्रेंड्स. म्हणजेच इनेट इम्युनिटी सिस्टम मधले चारही बॅरियर्स तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करतो.